नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव माधुरी अजबर आहे. मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे. आज विद्यालय तुमच्या स्वागत करत आहे. आज जो आपला तिसरा धडा आहे त्याचं नाव काय आहे? कवित. कवित या धड्याचा हा दुसरा सीझन आहे. तर चला बघूया सीझन मध्ये कवीने किंवा लेखकने काय सांगितले आहे. बघा, वे सीड से पेड़ तक मस्त मोलाचे इथे म्हणाले आहे. ते डोक्यात आणि पेरजवळ त्या मस्त मोला होता, म्हणजे मस्करी करणारा हे सगळे त्यांच्यामध्ये होते. मस्त जो पुराण कृत्यों को का हिसाब नहीं रखता, वर्तमान कर्मों की सहस्व नहीं समझता और भविष्य में सब कुछ झाड फटकार के निकल जाता है. इथे म्हणाले आहे की ते पुराणे म्हणजे जे पूर्वज आहे, जे पुराणे आहे, त्यांच्या कृतिकांचा त्यांचा काहीही हिसाब नव्हता आणि वर्तमानातून जे सर्व आहे त्यांना करत आहे, त्यांचं कर्म करत आहे आणि भविष्यात ते आहे त्यांचा झाड फटकान करून निघून जात आहे. जो दुनियादारी किए कराए का लेखा जोखा दुरुस्त रखता है वो मस्त नहीं हो सकता. आणि इथे म्हणाले आहे जे दुनियादारीचा काहीही क्रियाकलाप यांचा लेखाजोखा दुरुस्त होतं म्हणजे दूरच होते, यातून ते खूप मस्त आहे. जो अतीत का चिठ्ठा खोले रखता है. आणि इथे म्हणाले आहे जे अतीतचा म्हणजे खूपच पूर्वी जे झाले आहे त्यांचं चिठ्ठा म्हणजे त्यांचं पत्र काही केलेले आहे हे सगळं खोलून राहते. व भविष्य का क्रांतदर्शी नाही बन सकता. आणि म्हणाले आहे ते भविष्यात काहीही क्रांतदर्शी नाही म्हणाले आहे. जो मतवाला है वो दुनिया के मापजोक से अपनी सफलता का हिसाब नहीं करता. आणि ते म्हणाले आहे जे मतवाला आहे त्यांचं दुनियात काही आहे काही नाही यांचं काहीही मापजोक म्हणजे किती आहे किती नाही असं मापजोक नाही करत आहे. आणि आपले जे सफल आहे जे ते सफल आहे त्यांचा हिसाब पण नहीं करत आहे. कबीर जैसे फक्कड़ को दुनिया की होशियारी से क्या वास्ता. ये प्रेम के मतवाले थे मगर अपने को उन दीवानों में नहीं गिनते थे जो माशूक के लिए सर का कफन बांधे फिरते थे. यातून म्हणाले आहे ते जगात काय झाले काय नाही यांचा होशियारी त्यांचा काहीही वास्ता न होता. हे प्रेमाचं मतवाले होते, पण यांच्या असं नको तुम्ही विचार करा की ते प्रेमाचं होते, तर असं कधी नाही करणार आहे. जे माशूक म्हणजे प्रेमीवर आपल्या जो प्रेमीवर जे प्रेम आहे त्यांचा दिवानामधून दिवाने नको हो मतलब वेड नाही आहे त्यांचा. आणि नाही तू नाही ते असे आहे की जे प्रेमी सोबत म्हणजे आपली जे प्रेमी आहे त्यांच्या सोबत त्याच्यासाठी ते कफन बांधून खाणार आहे आपल्याला असं नाही आहे ते. बघा, हमन है इश्क के मस्ताने हमन को होशियारी क्या रहे आजाद या जग से हमन दुनिया ये सारी क्या. जो बिछड़े हैं प्यारे से भटकते दर दर फिरते हमारा यार है हम मन को इंतजारी क्या. इथे काय म्हणाले आहे इथे काय म्हणाले आहे इथे लोक काय म्हणाले आहे की हम जो आहे म्हणजे मी जो आहे त्याचं काय म्हणजे प्रेमाचं मस्ताने आहे. मला प्रेम हा ऐकल्यावर खूपच मस्त आहे. आणि हम जो म्हणजे मी जे आहे ते प्रेमाची होशियारी आहे. मला होशियारी हेच आवडत आहे. आणि आपण जे आहे म्हणजे कवी जे आहे जे आजाद आहे जगातून काय आहे आजाद आहे. आणि दुनिया वर मतलब म्हणजे जगतवर त्यांची खूपच यारी म्हणजे मैत्रीण आहे मैत्री आहे. आणि याचेच बिछडून मतलब अलग वेगळं होऊन जे प्यार आहे म्हणजे जे प्रेम आहे त्यातून मी भटकत नाही फिरत आहे. आणि हे सगळे कोण आहे आपल्याचा मैत्री आहे किंवा दोस्त आहे मित्र आहे. आणि यांचाही इंतजार वेळ मी घेत आहे यांचाही इंतजार करत आहे. म्हणजे यांचा मी वेट करते की ही केव्हा येणार, पण मी यांच्या सोबत राहून त्यातून काहीही करणार नाही असा म्हणाले आहे. इसलिए फक्कड़ किसी के धोखे में आने वाले न थे. इथे हा म्हणाला आहे की याच सारखा त्यातून याच सारखा म्हणजे जो कबीर आहे त्यातून काही कोणीही त्यांना धोका नाही देत आहे, कोणीही त्यांना धोका नाही देणार आहे असं त्यांना वाटत आहे. दिल जम गया तो ठीक है और ना जमा तो राम राम करके आगे चल गए. मी कोणा
तीही कोणाचाही प्रेमावर नाही बसणार आहे. बसणार पण आहे तर ठीक आहे, नाही येणार तर राम राम बोलून मी काय करणार आहे, मागे वाढणार आहे. योग प्रक्रिया को उन्होंने डटकर अनुभव किया पर जती नहीं. त्यातून योग प्रक्रिया होते, जे योगासन होते त्यातून त्यांनी खूपच अनुभव केले, पण त्यांना ही जमली नाही, ते सोडून गेले मागे. बघा, उन्हें ये परवाह ना थी कि लोग उसकी असफलता पर क्या क्या टिप्पणी करेंगे. आणि त्यांना असं पण हरकत नाही होती, असं पण विचार नाही होती की मग असफल झाला तर लोकांनी मला काय म्हणाले आहे, काय म्हणाल आणि लोकांचं टिप्पणी काय होणार माझ्याबद्दल, असा हा त्यांना काहीही कधीही लागला नाही. उन्होंने बिना लाग लपेट के, बिना झिझक और संकोच के ऐलान किया. आणि त्यातून त्यांना काहीही वाईट नाही वाटले, असं तिने काय केलंय की कोणताही लाज नाही वाटले, कोणताही झिझक नाही, कोणताही संकोच नाही आणि त्यांनी ऐलान केलं, म्हणजे सांगितले. काय सांगितले? आसमान का आसरा छोड़ प्यारे, उल्टी देख घट अपनी जी, तुम आप में आप तहकीक करो, तुम छोड़ो मन की कल्पना जी. अर्थात इथे काय म्हणाले आहे, जे आसमान आहे अर्थात गगन चंद्र की परम ज्योती, जे आसमान जे आहे त्यातून काय आहे, गगन म्हणजे आकाशातील चंद्र जे आहे त्यांची परम ज्योती आहे, जो वस्तू केवळ शारीरिक व्यायाम और मानसिक समदमाती का साध्य है. आणि योग जो आहे त्यातून काय आहे, ते व्यायाम मानसिक संपत्ती आहे, म्हणजे हे सगळं काही आहे त्यांच्या साध्य आहे. चरम सत्य नहीं हो सकती केवल शारीरिक और मानसिक कयावत से दिखने वाली ज्योती जड चित्त कल्पना मात्र आहे. आणि ज्यांना असं वाटते की जेव्हा आपण व्यायाम नाही करणार, आमची जे शारीरिक परिस्थिती आहे ते कायम नाही होणार, हे सगळं एक काय आहे, दाखवण्याचा पर्याय एक मात्र कल्पना आहे. तर ते तुम्ही नाही येणार आहेत, त्यांना नाही वाटत आहे, तुम्हाला नाही जमत आहे, तर त्यांना सोडू द्या. या कार्याला काय करा, सोडू द्या. आणि वह भी बाह्य है, त्यातून बाह्य आहे. कबीर ने कहा है और आगे चलो केवळ क्रिया बाह्य है, ज्ञान चाहिए बिना ज्ञान के योग व्यर्थ है. इथे म्हणाले आहे आपल्याला आपल्याला काय हवे आहे, आपल्याला ज्ञान हवं आहे. जेव्हा आपल्या सोबत ज्ञान नाही येणार तेव्हा आपल्याला काहीही योग्य नाही होणार, आपण कशाची पण योग्य नाही होणार आणि आपण आपलं जीवन जो आहे ते व्यर्थ आहे असं सांगितले आहे. बघा, कबीर की यह भूख मस्ती पकडना लापरवाही और निर्मम अखड़ता और उनके आत्मविश्वास का परिमाण थी. या जे कबीर आहे त्यांचं जे भूक मस्ती पकडणं हा सगळं काय होतं, एक आत्मविश्वास परिमाण होता. आणि उन्होंने कभी अपने ज्ञान को, अपने गुरु को और अपनी साधना को संदेह पुन्हा बघा, कबीर के यह घर फूक मस्ती पकडना लापरवाही और निर्मम अखड़ता उनके अखंड विश्वास का परिमाण थी. कबीर इथे म्हणाले आहे, जे घर फूक मस्ती हा सगळं जो लापरवाही होता त्यातून त्या आत्मविश्वासचा परिमाण होता. उन्होंने कभी अपने ज्ञान को, अपने गुरु को और अपनी साधना को संदेह की नजरों से नहीं देखा. त्यातून म्हणाले आहे, त्यांना कधीही आपले जे ज्ञान आहे, आपले जे गुरु आहे त्यांना ते खूप मान्य करते, यांचा संदेह कधीही त्यांचा नजरात नाही पाहिले आम्ही. अपने प्रति उनका विश्वास कभी भी डिगा नहीं. तर त्यांचा हा सबसे महत्वपूर्ण विचार होता त्यांचा, की त्यांना कधीही आपला जे विश्वास आहे कधीही ते विसरला नाही आणि कधीही ते मान्य कुठेतरी फिरला नाही. ते त्यांचा विश्वास एक मार्गही होता. कळलं ना तुम्हाला? हो. कभी गलती महसूस हुई तो उन्होंने एक क्षण के लिए भी सोचा कि इस गलती के कारण वे स्वयं हो सकते. कधी काही गलत बातमी झाली, काही गलत झाली आहे, कोणीही चीज झाली, तर कधीही त्यांना एका क्षणात हा विचार नाही केले की या ज्या गलती केली आहे ते स्वतःची आहे की मी कारण आहे. स्वी म्हणजे स्वतः मी कारण आहे याचा असा विचार पण त्यांच्या मनात कधीही आले नाही. उनके मत से गलती बराबर प्रक्रिया में होती थी, मार्गे में होती थी, साधन में होती. आणि त्यांचं असं मत होते, जे गलती होते, जे गलत कार्य होते ते बराबर प्रक्रियाला होती. आणि कधी होती? जेव्हा ते मार्गला जाते, तेव्हा जे साधना करत आहे तेव्हा ही गलत होती. वे वीर साधक थे और वीरता अखंड आत्मविश्वास को आश्रय करके ही पनपती है. कबीर के लिए साधना एक विकट संग्राम स्थली थी, जहां कोई विरला सूर ही टिक सकता था. आणि
त्यांचाही साधक होता की कधीही अखंड आत्मविश्वास हे आश्रय जे आहे ते पनपत आहे आणि कबीरची साधना आहे जे विकट आहे, संगणप आहे आणि ज्यांना कोणीही विरला सूर नाही टिक सकत, त्यातून कबीर टिकले आहे. बघा, कबीर जिस साई की साधना करते थे वो मुफ्त की बातों से नहीं मिलता. कबीर जे बातमी करत आहे, ज्यांची साईची बातमी आहे ते कधीही मुफ्तला भेटणार नाही. उस राम से सिर देकर ही सौदा किया जा सकता था. आणि त्या रामासोबत आपल्याला काहीही सौदा करणार, त्यातून आपल्याला ज्ञान भेटणार आहे. साई सिर्फ ना पाइये बातें मिले न कोई, कबीर सौदा राम से सिर बिने कदे न होय. यहाँ पे बोला है कि जैसे आपको किसी चीज के लिए चाहिए तो उस चीज के लिए आपको कुछ ना कुछ करना चाहिए. तो कबीर से सौदा करके उन्होंने ये सब काम किया. इथे म्हणाले आहे की जेव्हा आपल्याला काही पाहिजे आहे तेव्हा आपल्याला काय करायचं आहे, त्याचा कार्य करायचं. जेव्हा तुम्हाला जसं असा एक माझा विचार आहे की जेव्हा तुम्हाला अभ्यास करणार तुम्ही, तेव्हाही तुम्हाला अंक भेटणार. जेव्हा तुम्ही नाही अभ्यास करणार तेव्हा तुम्हाला अंक भेटणार का? अंक भेटणार पण जेव्हा जिथे तुम्ही अभ्यास केले आहे ते पूर्ण अभ्यास केला आणि त्यातून तुम्हाला अर्धा अंक भेटणार तर तुम्हाला वाईट वाटणार ना. तसेच इथे म्हणाले आहे कबीर की जेव्हा आपण काहीही कार्य करतात तर त्यांच्या सोबत आपल्याला कार्य करायचा लोक आहे, त्या लोकांना आपण काय दिले आहे काय नाही दिले आहे यांचा सौदा करा पहिले. जेव्हा तुम्ही सौदा करणार तेव्हाही तुम्हाला फल भेटणार. जेव्हा तुम्ही परिश्रम करणार तेव्हाही तुम्हाला फल भेटणार. नाही करणार तो तुम्हाला फल नाही भेटणार. यह प्रेम किसी खेत में नहीं उपजता, किसी हाट में नहीं बिकता, फिर भी जो कोई भी हो इसे चाहेगा पालेगा. इथे म्हणाले हे जे प्रेम आहे कोणत्याही शेतीवर नाही उपजत आहे, कोणताही शेतीवर नाही उपजत आहे, कोणताही हाटवर नाही विकत आहे. ते कुठे आहे हे तुम्ही जेव्हा कोणाला पण पाहणार आहे, चाहणार आहे तरी तुम्हाला हे भेटणार. व राजा हो या प्रजा, ते राजा हो या रंग हो, म्हणजे ते राजा आहे या प्रजा. उसे सिर्फ एक शर्त माननी होगी, व शर्त है सिर उतारकर धरती पर रख ले. त्यांना एकच शर्त आहे. काय शर्त आहे? आपल्या जो डोकं आहे ते धरतीवर ठेवून या. जिसमें साहस नहीं है, जिसमें इस अखंड प्रेम के ऊपर विश्वास है. जेव्हा साहस नाही आहे की तुम्ही त्यांना बोलवा आणि तुम्हाला प्रेमवर असा शब्दवर विश्वास नाही आहे. उस कायर की यहाँ दाल नहीं गलेगी. जेव्हा तुम्ही साहस ना करणार आहात, एकमेकांशी विश्वास नाही करणार आहे, ते कायर आहे आणि कायरचा हा इथे दाल नाही गळणार आहे. हरी से मिल जाने पर साहस दिखाने की बात करना बेकार है. पहिले हिम्मत करो, भगवान आगे आकर मिलेंगे. जेव्हा तुम्हाला असं वाटते की जे ईश्वर आहे आपल्या सोबत नाही आहे, ते बेकार आहे, तुम्हाला कधी कधी वाटते तर तुम्ही पहिला हिम्मत करा त्यांच्या सोबत बोलायचा. जेव्हा तुम्ही बोलणार आहे, आपलं कार्य करणार आहे तेव्हा तुम्हाला भगवान म्हणजे ईश्वर भेटणार आहे. जेव्हा तुम्ही नाही करणार आहे तेव्हा तुम्हाला ईश्वर नाही भेटणार आहे, असा यांचा मत आहे. बघा, विश्वास ही इस प्रेम की कुंजी है. जे विश्वास आहे हा कोणताही प्रेमाची काय आहे? कुंजी आहे. विश्वास जिसमें संकोच दुविधा नहीं बांधा नाही. आणि जे विश्वास आहे त्यातून काहीही संकोच नाही केले आहे, काहीही दुविधा नाही तुमचा बांधा आहे. प्रेम न खेतो निपजे, प्रेम न हाट बिकाय, राजा प्रजा जिस रुचे सिर दे लाए जाए, सुसे सिर उतरिया छाड़ी तन की आस, आंगते हरी मुल्किया आवत देखत दास. यहाँ पे बताया है कि जैसे कि पहले की पंक्ती में आपण पाहिले की पहिल्याही पंक्तीवर आपले बघितलं आहे की जे प्रेम आहे जे कोणत्याही शेतीवर नाही उपजत आहे, कोणत्याही हाटवर नाही विकत आहे, ते राजा किंवा प्रजा कोणता पण आहे, तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला स्वतःच्या जो डोके आहे त्यातून धरतीतून देणार आहे. आणि जे तुम्हाला एकमेकांशी विश्वास नाही जेव्हा ते काहीही नाही होणार असे म्हणत आहे. आणि जेव्हा तुम्ही बोलतात की ईश्वर नाही आहे, पहिलं तुम्ही बघा तर ईश्वर आहे का, तुम्ही बोला का ईश्वर आहे. जेव्हा तुम्ही बोलणार आणि ऐकणार तरीही तुम्हाला ईश्वर भेटणार आहे असं बोलणार आहे. भक्ति के अतिरिक्त में उन्होंने कभी अपने को पतित नहीं समझा, क्योंकि उनके देने में ही उनका आत्मविश्वास था, साथ नहीं छोड़ देता था. इथे म्हणाले आहे की जे भक्ती जी करत आहे
त्यांचा खूपच पतित होता आणि ते धन्य होता आणि स्वतःचा आत्मविश्वास होता. त्यांना कधीही सोडले नाही, की जे आत्मविश्वास आहे कधीही सोडला नाही. त्यांच्या मनात प्रेमरूपी मंदिरात आहे आणि ते प्रेमरूपी मंदिरात त्यांचा खूपच ज्ञान, गुण असा तयार केलेली व्यक्ती आहे. युगावतारी शक्ति और विश्वास लेकर वे पैदा हुए थे. युगातवरी म्हणजे जे युगात आहे, सामान्य जी जनरेशन आहे किंवा न्यू म्हणजे नवीन युग आहे, त्यांची ही शक्ती आहे, त्यांची ही विश्वास असा घेणार ते त्यांचा जन्म झाला. युग परिवर्तन की दृढ़ता उनमें वर्तमान थी, इसलिए वे युग परिवर्तन कर सके. जेव्हा त्यांचा जन्म झाला तेव्हा युग परिवर्तक होते आणि त्या वर्तमानची यांचाच युग परिवर्तन करू शकणे असा मत आहे. एक वाक्य में उनके व्यक्तित्व को कहा जा सकता है, वे सिर से पैर तक मस्त मौला थे, बेपरवाह थे, दृढ़ थे, उर्क थे, कुसुमापदी कोमल, ब्रजपदी कठोर. आणि एका वाक्यात त्यांचं मत आणि त्यांचा व्यवहार, त्यांचा व्यक्तित्व असा सांगणार आहे. ते काय बोलत आहे ते डोक्यात पेर या जवळ जे अंतर आहे, जे या जवळ जे लोक आहे त्या मस्तमोला होते आणि ते खूपच बेपर्वा होते, दृढ होते, उग्र होते, कुसुमायदी होते आणि कोमल आणि ब्रजतपी कठोर होते. जेव्हा तुम्हाला त्यांना वाटतं की यासारखा या सोबत मी कठोर व्हावं, ते कठोर होते आणि ज्यांना ज्या लोकांना देखणं त्यांना असं वाटतं हे प्रेमल आहे, तर त्यांच्या सोबत प्रेमलही असतात. असा कवीचा स्वभाव होते, व्यक्तित्व होते. तर आज आपण काय शिकलो की कवी यांचा स्वभाव कसे होते, दृढ होते, संगर्ग होते आणि कठोर पण होते. पण जेव्हा लोक चांगले असतात तेव्हा ते वाईट नाही असतात, तेव्हा ते चांगले असतात. पण जेव्हा लोक कठोर असतात तेव्हा ते कठोर असतात. तर इथे कवी म्हणाले आहे की आपण लोक काय करत आहे की जेव्हा आपल्याला सारी जे वस्तू किंवा सारे लोक आपल्याला असं म्हणतात की तुम्ही नाही असं करणार, तुम्ही नाही असं आहे, तुमचा आत्मविश्वास कधीही विसरू नका. जेव्हा तुम्ही स्वतःला परख करणार, स्वतःला भेटणार, स्वतः भेटणार, तर तुम्हाला वाटणार की ईश्वर पण आहे, आपल्याला आत्मविश्वास पण आहे. कधीही आपल्या आत्मविश्वासला विसरू नका. कारण जेव्हा तुम्ही स्वतःचा आत्मविश्वास विसरते, तेव्हा लोक तुमचा मस्करी करते आणि तुमच्यावर आरक्षण करते. तुमच्यावर खूपच लोक वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या लोक बोलतात. तसेच इथे कवी म्हणला आहे की तुम्ही स्वतःचा आत्मविश्वास ठेवा, स्वतःचा कायम करा आणि स्वतःचं कार्य करा. धन्यवाद.